माझा 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 मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जय हो शाबास हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बहुत बढ़िया शाबाश कृष्ण भगवान की जय। गणेश महाराजा करता एकदा टाळ्या वाजवा जोरात। भजन होना बहुत जरूरी कथे में, भजन झालं पाहिजे। भजनाशिवाय कथेमध्ये ब्रह्मानंदाची अनुभूती प्राप्त होऊ शकत नाही। आचार्य श्रुत महाराज सौनकादी ऋषीनं उत्तम कार्यानं समाजामध्ये उत्तम पद प्राप्त केलेलं आहे। तो उत्तानपाद
राजाला 2 राणी आहेत. काय झालं? माईक द्यायचं का तिकडं? तशी तर राजाची जी पहिली पत्नी आहे तिचं नाव आहे, काय नाव आहे? तुमच्या लक्षात राहत नाही? इथं आमचं भांडवल आहे. सुनीती. सुनीतीला मूल होण्याची चिन्ह असतानाच राजानं दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचं नाव आहे सुरुची. मग पत्नी करीत असताना नीतीचा विचार करावा का रुचीचा? राजाची एक सुनीती आहे, दुसरी सुरुची आहे. सुनीतीला राजानं थोडं बाहेर काढलेलं आहे, कारण सुरुचीला घरात घ्यायचं असल्यामुळं एक आवडती एक नावडती. मोठ्याचं काम थोडं मोठं असतं. सुनीती समोरच्या वाड्यामध्ये आपल्या लेकराला लहानाचं मोठं करू लागली. बाळाचं नाव ध्रुव आहे. सुरुचीला मूळबाळ नाही आणि सुनीतीचं मात्र बाळ लहानाचं मोठं होत असताना अतिशय संस्कार द्यायला सुरुवात आहे. मी कालच या विषयावर बोललो. आई वडिलांनी लेकराला संस्कार योग्य केले पाहिजेत. रामायण महाभारत कथा वाचाव्यात, ऐकू घालाव्यात, भागवत वाचावं, ज्ञानेश्वरीची पारायण करावीत, गाथ्याची पारायण करावीत. सुरुचीला आणखीन मूल झालेलं नाही. सुनीतीचं मूल लहानाचं थोडंसं मोठं होत आहे. आता राजानं नीतीचा त्याग केलाय आणि रुचीचा स्वीकार केलाय. माणसाने नीतीचा स्वीकार केला पाहिजे, रुचीचा नाही. रुचेल ते करण्यापेक्षा नीतीनं जे लिहिलंय ते केलं पाहिजे. परंतु सुनीतीचा त्याग केला. बाळ लहानाचं मोठं होत असताना एक घटना घडली की त्या गावामध्ये एक कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक महात्मा महापुरुष कथा करण्याकरता आलेला आहे. सुनीतीनं बाळाला घेऊन मांडीवर जाऊन बसावं, कथा श्रवण करावी. सुनीतीला थोडंसं अवघड वाटलं, उद्या कथा ऐकायला मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी कथेला, शेवटच्या कथेला प्रारंभ झाला. अंतिम सांगतेचा दिवस आहे. बाळाला मांडीवर घेऊन सुनीती कथा श्रवण करते. कथा श्रवण करण्यामध्ये एकरूप होऊन गेली. महाराजांच्या मुखातला निघालेला शब्द चातक पक्षानं आपल्या हृदयामध्ये साठवण्याकरता आतुर झालेली सुनीती अतिशय भावपूर्ण कथा श्रवण केली. कथेची सांगता झाली. डोळ्यातून अश्रूच्या घळघळा धारा वाहू लागल्या. दर्शनामध्ये लाईन येत असताना शेवटच्या दिवशी दर्शन करावं लागतं. दर्शन नाही केलं तर 7 दिवस कथा ऐकलेली पुण्यपदरात प्राप्त होत नाही. दर्शन करावं, यथा सांग दक्षिणा द्यावी. सर्व लोक दर्शन करून जात होते. हिनं गडबड केली नाही, अंतिम थांबली. शेवट बाळाला घेऊन दर्शनाकरता आली. दर्शन केलं आणि व्यासपीठावरल्या महात्म्यानं सुनीतीला थांबवलं. बेटा थांब, आज मला तुला काहीतरी द्यायचंय. माझं व्यासपीठ आज तुला काहीतरी देण्याकरता तयार आहे. बोल, तुला काय पाहिजे? तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. काय असेल ते बोल. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले. 7 दिवस मी तुझ्याकडे पाहतो. अनेक स्त्रिया कथा ऐकतात, पण तुझ्या हृदयातला भाव माझ्या लक्षात आला. तू फार श्रद्धेनं कथा श्रवण केलीस. आज माझं व्यासपीठ तुला काहीतरी देणार आहे. बोल, काय पाहिजे तुला? जरा कल्पना करा की ज्या माऊलीच्या पोटी ध्रुव बाळासारखा बाळ जन्माला येत असेल, त्या माऊलीच्या विचाराची उंची किती मोठी असेल. सुनीतीचे शब्द लक्ष देऊन ऐका. सुनीती म्हणते, बाबाजी, मला काही प्राप्त करून घ्यायचे म्हणून मी कथा ऐकली नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू, कथा संपते, उद्या मला कथा ऐकायला मिळणार नाही,
उद्या परत आपला संसार, उद्या परत आपले कामधंदा, उद्या महाराजांचं दर्शन नाही, उद्या कथा नाही, आणि हीच मला भावना सहन झाली नाही, उद्या कथेची सांगता झाली की परत मला संसारात दुःखाकडे जावं लागेल, पुन्हा कथा श्रवण करायला मिळणार नाही, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मला काही पाहिजे म्हणून मी रडत नाही, मला काही नको आहे. नाही बेटा बोल, आज तुझी इच्छा नसली तरी मला तुला द्यायचंय, काहीतरी बोल, मला माग, मी तुला देणार आहे. बोल काही. सुनीती बोलते, महाराज मला तसं काही नकोच आहे, पण लग्न झाल्यापासून 2-4 वर्ष झाली, मला तर वाड्याच्या बाहेर काढलंय, मी बाहेर राहते बाळाला घेऊन, बाळ माझ्या बरोबर आहे, हे बाळ माझंच आहे, पण आमच्या मालकाची जी दुसरी पत्नी आहे, जी त्यांची आवडती आहे, तिला मुलबाळ नाही. तुम्हाला जर देता येत असेल, भागवताचा कृपा प्रसाद जर प्राप्त करून द्यायचा असेल तर असं करा, माझी जी सवत आहे तिला मुलगा होईल असा आशीर्वाद द्या. साधूचं हृदय भरून आलं, डोळे गदगद झाले, डोळे भरून आले, हृदय गदगद आहे. बेटा काय मागतेस तू? जिच्या येण्यानं तुझ्या जीवनातल्या संसारामध्ये वाळवंट निर्माण झालं, एक जीवनामध्ये तुझ्या वावटळ आली, तुझं जीवन एक शुष्क झालं, आनंद हिरावून घेतला, पतीपासून तुला दूर जावं लागलं जिच्या येण्यामुळं, आणि तिला जर मुलगा झाला तर तो राजगादीवर बसेल, तुझ्या मुलाला काही मिळणार नाही याची सर्वस्व कल्पना तुला असताना देखील तू त्या तुझ्या सवतीला मूल मागतेस. काय तुझा अधिकार आहे? विचाराची उंची किती आहे? तू म्हणतेस तर तिला मुलगा होईल, परंतु तुझ्याच मुलाला असं पद मिळेल की ज्या पदापासून त्याला कधीच च्युत व्हावं लागणार नाही. आशीर्वाद दिला देवदर्शनाचा. बाळाला घेऊन सुनीती आली, महात्मा निघून गेले, तिलाही मूल झालं. ते मूल मांडीवर घेऊन राजा बसलेला आहे, बापाच्या मांडीवर आपणही बसावं. 5 वर्षाच्या बाळाला, ध्रुव बाळाला वाटलं तो बाळ बापाच्या मांडीवर बसण्याकरता गेला, परंतु त्या सावत्र आईनं पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर बापाच्या मांडीवर बसणार तेवढ्या क्षणात ओढलं त्याला, लाथ घात, चल, या मांडीवर बसायचा अधिकार तुला नाही, आणि जर बसायचं असेल तर जंगलात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न कर, कारण तू जिच्या पोटी जन्माला ती अभागिनी स्त्री आहे, देवाला प्रसन्न करून घे आणि माझ्या पोटी जन्माला ये, मग या गादीवर बसता येईल, त्याशिवाय तुला ही मांडी मिळू शकत नाही. इकडे सुखदेव म्हणतात, परीक्षित देख, बहुत बढ़िया बात, माणसं परमार्थ का करतात, भजन का करतात, चिंतन का करतात, परमात्मा प्राप्ती का करतात? गर्भवासाचं दुःख संपवा म्हणून. परमात्मा हे साध्य आहे, हिने साध्यच बदललं, हिचा गर्भवास साध्य केलं, देवाला प्रसन्न कर, आणि गर्भवासाला ये माझ्या पोटी. लेकिन ध्रुव बाळ धावत धावत आपल्या आईकडे गेले, आईनं हृदयाला कवटाळलं, बाळा काय झालं? मला सावत्र आईनं मारलं, पिताजीच्या मांडीवर बसू दिलं नाही, तू आभागी नाहीस असं म्हणली. हो बेटा, तिचं बरोबर आहे, जंगलात जाऊन तपश्चर्या, हे बरोबर आहे, तिने बोलली ती बरोबर आहे, जंगलात जा, तपश्चर्या कर, मी तुला अडवणार नाही. जर जाण्याची वृत्ती तुझ्या मनात तयार झाली असली तर परमार्थाला मी आडवं येणार नाही. जा बाळा, तुला नक्की देव भेटेल. भारतातल्या स्त्रियांचं वर्णन शब्दात होत नाही. मदाला सरासारखी स्त्री पाळण्यातल्या बाळाला जंगलात जाऊन तपश्चर्या करायला सांगते, तीर्थयात्रा करायला सांगते. त्या भारत देशातले आम्ही लेकरं आहेत की ज्या देशातली माऊली आपल्या लेकराला समाजाला सुखानं झोपू देण्याकरता एक दिवस सुखानं झोपू देत नाही. त्या जिजाऊ आईसाहेबाचा हा पवित्र देश आहे. सुनीतीने सांगितलं, बाळा जा, मी तुला अडवत नाही. आई देव कसा असतो? देवघरातला देवाचा फोटो दाखवला, ते रूप देवाचं डोळ्यामध्ये साठवलं, ध्रुव बाळ निघाले. 5 वर्षाचा बाळ परमात्मा प्राप्तीच्या हेतून निघतो. आमची वयाची 80 वर्ष संपली तरी आम्ही आणखीन देवाच्या प्राप्तीकरता घरातून बाहेर पडत नाही. आणि जर दर्शनाला निघालोच तर विहिरीला पाणी लावून घेण्याकरता. ध्रुव बाळ 5 वर्षाचा निघाला. जात असताना नारदाच्या मनामध्ये आलं की याला कोणी गुरुमंत्र दिला नाही, गुरुच्या मुखातून मंत्र घेतला नाही,
मंत्र हा गुरुच्या मुखातून घेतल्यानंतर तो सिद्ध होतो आणि त्याची साधना केल्यानंतर परमात्मा दर्शन सुलभतेनं प्राप्त होतं. याला कोण गुरु आहे? नारद मुनी समोर आले. नारद महाराजांना पाहिल्याबरोबर ध्रुव बाळानं त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत केला. नारदाने विचार केला, पहिली पायरी मजबूत आहे. महात्म्याला पाहिल्याबरोबर, मोठ्याना पाहिल्याबरोबर दर्शन करतो, नम्रता आहे, ही पहिली पायरी आहे. नारदाने विचारलं, बाळा नाव काय तुझं? ध्रुव बाळ आहे. कुठे निघालाच? जंगलात चाललोय. कशा करता? देव भेटावा म्हणून. कुणी सांगितलं? आईनं सांगितलं. हे नसतं, ते खरं नाही. ते जंगलामध्ये देव असतो. कोणी सांगितलं तुला? वाघ असतात, सिंह असतात, हत्ती असतात, साप असतात. हो माघारी म्हणे की देवाकडे चाललो. ध्रुव बाळ म्हणले, महाराज तुम्ही बाजूला सारखा आता. मला वाटलं तुम्ही संत आहेत, मला वाटलं तुम्ही साधू. भगवान परमात्म्यानं ध्रुव बाळाला दर्शन दिलं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव दुधाचा सागर उपमन्या. आढळपदाची प्राप्ती करून दिली. काही दिवस राज्य कारभार भोगण्याकरता सांगितलं. ध्रुव बाळ वापस आले. राजानं गादी त्याच्याकडे दिली. राजा वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता दोन्ही निघून गेले. पुढे पंचम स्कंदामध्ये प्रियव्रताचं कथा येते. प्रियव्रताच्या पुढे प्रियव्रताचा राजाचा मुलगा आहे अग्निरंध्र. प्रियव्रत कुणाला म्हणतात? ज्यानं आपल्या जीवनामध्ये उत्तम व्रत धारण केलं तो प्रियव्रत आहे. माणसं काही बी उत्तर व्रत तर काही बी धरतात. 18 सोमवार, 13 गुरुवार, खडे पुन्हा उभे आडवे लय काय काय असतंय. ते चमचे वाटायचं ते बी असते काहीतरी. ते कोण काढतं? हे दुकानदारच काढते की मनोहर बापू सारखे. प्रियव्रताचा मुलगा अग्निरंध्र राजा नाभेचा ऋषभदेव. ऋषभदेवाची कथा पंचम स्कंदामध्ये झाल्यानंतर पुढे जडभरताची पण कथा याच्यामध्ये येते. राजा जडभरतजी अल्पकथा, कारण आपल्याला आता 5:30 पर्यंत कृष्ण जन्मापर्यंत जायचं आहे. त्यामुळं कोणत्या स्कंदामध्ये कोणची कथा येते तेवढंच सांगतो. मग तुम्हाला अभ्यास दिला पाहिजे ना, काही वर्षभर वाचा म्हणजे कोणत्या स्कंदात कोणची होती ती. आता काय झालंय, अलीकडे घरी विद्यार्थ्यांना अभ्यास द्यावा लागतो, त्याशिवाय मुलं अभ्यास करत बसत नाहीत. त्यामुळे तसं मी तुम्हाला अभ्यास देऊन टाकतो. या स्कंदात हीच कथा येते, या स्कंदात ही कथा येते, एवढंच सांगतो. घरी जाऊन तेवढी वाचून काढा, पुढच्या वर्षी येऊन मला सांगा. बरं, दरवर्षी मी सांगितले तरी काही तुम्हाला पाठ होत नाही. त्यामुळे यावर्षी जरा तुकोबरायचं चरित्र अधिक प्रमाणामध्ये आपण घेतलेलं आहे. या देशाला जो भरत नाव पडलं हे महाभारतात लक्षात घ्या. भागवतामधले हे जडभरत आहेत. एक रामायणातला भरत आहे, दुसरा शकुंतलेचा भरत आहे. भारत देश
या देशाचं नाव भारत आहे, त्या भारतामुळेच आहे. महान शुद्ध महात्मा जडभरताची कथा येते. पुढे 6ष्टम स्कंदामध्ये आजामेळाचं आख्यान आहे. आजामेळ तसा चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे, परंतु संगती बिघडली की माणूस बिघडतो. किती माणूस चांगला असला तरी बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. आजामेळाने एकदा चुकून असणार चुकीच्या रस्त्यानं गेला, वेश्यागमन पाहिलं, तो महान डाकू झाला आणि चोऱ्या करू लागला, डाकूगिरी करू लागला, वेश्येला घरी आणून ठेवलं. एकदा साधूची मंडळी दर्शनाकरता अयोध्येला निघाली होती. भजन करत करत चालले, संध्याकाळची वेळ झाली, मुक्काम केला पाहिजे. कुणाच्या घरी मुक्काम करावा? गावामध्ये आले. 10-5 गावातली माणसं कट्ट्यावर बसली होती. ती म्हणले यांना काही काम नाही, धंदा नाही, टाळ घेतला की निघतील. यांना असले घर दाखवू, ह्यांना दक्षिणा बी मिळेल आणि भोजन बी मिळेल. त्या साधूच्या व्यवस्थापकाने विचारलं, का हो म्हणे? अरे साधूची व्यवस्था करणारे, दिंडीत भजन करणारी माणसं वेगळी, व्यवस्थापक व्यवस्था करणारे आमचे अमोल महाराज सारखी. अहो आमचे 50-60 साधू लोक आहेत, दिंडी आली आमची, आहे का व्यवस्थेचं नियोजन काही? व्यवस्था करणाऱ्याला व्यवस्थेची काळजी, भजनावाल्याला भजनाची, भोजनावाल्याला कधी आरती होती कधी पंगत बसती. ते वर्ग ठरलेला असतं तसं. ती व्यवस्थापकाने विनंती, अहो एखादा साधूचं एखाद्या महात्म्याचं एखादं आहे का घर एखादं की साधू लोकांची व्यवस्था होईल? म्हणजे हा एक मोठा महात्मा आहे आमच्या गावामध्ये, तुमची चांगली सोय होईल, जेवण तर मिळेलच, वरून दक्षिणा. आता ह्याला दक्षिणा कोणची म्हणायची होती कळाली का तुम्हाला? म्हणजे कुठे आहे? आजामेळ त्याचं नाव आहे, जा म्हणे. साधूचे लोक आले भजन करत भजन करत भजन करत, सीताराम सीताराम सीताराम. त्याच्या दारात सगळी मंडळी आली आणि दारात येऊन जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. थांबा थांबा, यांचा आवाज कळला नाही तुम्हाला आणखीन? आज एकादश नाही ना? काही अडचण नाही? मग आवाज लक्षात आला पाहिजे माझ्या. गोपाल नाही नाही, मेळ लागला नाही. अमोल महाराजांनी गुलाबजामुनचं निवड केले, परवा दिवशी निवेदन आहे. भूक लागली पाहिजे ना तोपर्यंत. आवाज कसा आला पाहिजे? इकडला आवाज आला पण इकडला कमी आला. देवा बाजू पडायली तुमची, जोर लगा के गोपाल. नाही आणखी भूक लागायसारखं झालं नाही. ही इकडले 2-4 जण म्हणेनात, ही संपतन बापू का पाहण्यात बसल्या बसल्या. जरा जोर लागावे. गोपाल. हा आता जरा थोडं जमलं. जय जयकार झाल्याबरोबर दिवस मावळायची वेळ झालेली होती. तो डाकोगिरी करण्याकरता निघून गेलेला. त्याची पत्नी, ती वेश्या, ती पत्नी घरी आणून ठेवलेली, ती पत्नी बाहेर आली. बघितलं तर बाप रे, या दुर्जनाच्या घरी साधू. बेटा आजामेळ भक्त कुठं आहे? आम्ही 50 साधू आहेत, रात्रीचं भजन होईल, इथेच भोजनाची व्यवस्था करायचं नियोजन चाललंय. ते म्हणले महाराज तुम्ही चुकीच्या घरी आलात. हे साधूचं भक्ताचं घर नाही, मग हे दुष्टाचं घर आहे, चोराचं डाकूचं घर आहे. नको नको चला म्हणे. काही लोक म्हणले आता कुठं जाता, संध्याकाळची वेळ झाली. तिनं सांगितलंय बघा, तुम्हाला स्वयंपाक करून घालण्या एवढा अधिकार माझा नाही. मी अपवित्र शरीर आहे. तुम्हाला कोरडा शिदा देते, तुम्ही स्वयंपाक करा, रात्रीचा मुक्काम करा, दारात समोर सगळं देते आणि जेवण करून सकाळी जा. काही साधू नको म्हणले पण काही राहिले. राहूया म्हणले. आता संध्याकाळ झाली, कुठं जाता? आता व्यवस्थापक मंडळ, व्यवस्थाची काळजी.
काही म्हणाले नको नको इथं. अमोल महाराज म्हणले पुढं व्यवस्थेचं नियोजन नाही, इथंच मुक्काम करावं लागतंय. बरं बाबा इथं आता काय पुन्हा म्हणल्यावर काय ठरलं. मुक्काम झाला, स्वयंपाक झाला, जेवण झालं, रात्री भजन चालू झालं. भजन रंगात आलं. पहाटच्या वेळेला हा डाकागिरी करून वापस आला आणि बघतो तो दारात भजन. ए भजनवाले बंद करो, भजन बंद करा. चोराले भजन आवडत नाही, डाकूला भजन आवडतं का? बंद करा, झोपा आता, भरपूर वेळ झालाय. कुणी सांगितलं तुम्हाला माझ्या दारामध्ये येऊन भजन करायला? तेवढ्यामध्ये आतून आवाज आला, अहो कशाला कालवा करायला, मीच त्यांना आपल्या दारात थांबायला सांगितलंय, या उग मधी. अच्छा अच्छा तू म्हणतीस तर राहू दे. मग जरा घाबरत होत बायकोला. नाही घाबरलं पाहिजे, कधी कधी घाबरलं पाहिजे. तू म्हणली तर ठीक आहे, काही अडचण नाही. सकाळी सकाळी साधू मंडळी, अब बहुत बढ़िया, ध्यान देकर सुनो, बहुत बढ़िया बात. साधून विचार केला, आपण अन्न खाल्लंय, याचा उद्धार झाला पाहिजे. साधू कोणाला म्हणतात? ज्याचं ज्याचं काम बिघडलं त्याचं त्याचं काम साधवून देणारा साधू आणि आपलं साधून घेणारा संधी साधू. याचं काम बिघडलेलं आहे, याचं जीवन बर्बाद व्हायलंय, हा चुकीच्या मार्गाला चाललेला आहे, याला योग्य रस्ता दाखवणं काम साधूच आहे. साधूने काय युक्ती केली सुंदर बघा. साधूंचे जे मुख्य महंत होते त्याने विचार केला, याला जर माळ घाल म्हणलं तर हा घालणार नाही, याला जप कर म्हणलं करणार नाही, पंढरपूरला जा म्हणलं जाणार नाही, कुछ ऐसा करना पडेगा लेकिन इसका जीवन बन जाए, याचं काम झालं पाहिजे. दारात आले आणि मोठ्यानं जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. तो बाहेरच आला, निघा झाला ना मुक्काम. बघा पुढे आता. अरे म्हणले रात्री जेवण झालं, तुझ्या मंडळीनं शिदा दिला, पण आमचा नियम असा आहे, साधूचा नियम असतो, दक्षिणा दिल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. साधूला असं जीव घालायचं नसतं, दक्षिणा द्यावी लागते. रात्री जेवण झालं, तू नव्हतास, त्यामुळे दक्षिणा मिळाली नाही, दक्षिणा दे, आम्ही निघतो. अच्छा दक्षिणा पाहिजे का म्हणलं तुम्हाला? निघा म्हणून सांगितलेलं कळत नाही? रात्रीचा मुक्काम इथं करू दिला आणि तुमची लंगुटी जागेवर आहे कमंडलू सहित, एवढी दक्षिणा समजा, नाहीतर रात्रीच गायब झाली असती. निघा. साधूनं सांगितलं आम्हाला पैशाची दक्षिणा नको. मग आम्ही सांगतो तेवढं ऐक, हीच आम्हाला दक्षिणा आहे. ऐकणार नाही? अरे आम्ही सांगतो नाही ऐकणार. आतून आवाज आला, ऐका म्हणते तर ऐका, उग लय गोंधळ करू नका. बरं बरं बरं, तू म्हणतीस तर ऐकतो. घाबरत होतं ना, तू म्हणतीस तर ऐकतो. सांगा पटदिशी, आमचं एवढाच शब्द आहे, तुला आता हा शेवटचा मुलगा होणार आहे आणि याचं नाव नारायण ठेव. याचं नाव जर नारायण ठेवली साधूने, आणि म्हणून त्या मुलाचं नाव नारायण ठेव. ठेवणार नाही. अरे एवढी एवढी दक्षिणा दे बाबा. नाही ठेवणार. आता नावाज आला, ठेवा म्हणते तर ठेवा की काय बिघडायले, कोणचं बी ठेवायचे की तुम्हाला? बरं बरं ठीक आहे, तू म्हणतीस तर ठेवतो म्हणला. साधू लोक निघून गेले. मुलाचं नाव नारायण ठेवलं. मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलंय. हा आजारी पडला. अंतकाळाची वेळ जवळ आली. वेदना होऊ लागल्या. नारायण औषधान, नारायण पाणी आण, नारायण इकडे, नारायण इकडे, असं नारायण नारायण म्हणू लागला. आणि योग याचा चांगला, मुखामध्ये नारायण नाव यायला आणि याचा देह सुटायला. आणि अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाव मुखामध्ये आलं की त्याचं काम झालं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेला, अंतकलेचे मामीव स्मरण मुक्त्वा कलेवरम. लेकिन एक बात बहुत बढ़िया ध्यान देकर सुनो. अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये आलं की आपलं कल्याण झालं, बस तो रामच झाला. पण
अंतकाळाच्या वेळेला मुखात नाव येणं एवढं सोपं नाही. स्वर द्या. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनि जतन कराई जन्म मुनि जतन कराई. जन्म जन्म मुनि जतन कराई संग्राम कही आवत नाही. जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराल कही आवत नाही. जन्मच्या जन्म जरी जप केला तरी मरायच्या वेळेला देवाचं नाव मुखात येईल याची गॅरंटी आहे का सुधाकरप्पा? हा दिलीपराव तुमच्याकडे काय गॅरंटी? आयुष्यभर जरी जप केला तरी जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. त्याला आयुष्यभर अभ्यास करावा लागतो. नारायण मुखामध्ये नाव येण्याकरता याचा प्रारब्ध चांगलं, साधूचा आशीर्वाद, अंतकाळाच्या वेळेला नारायण नारायण नाव आलं आणि देवाचं नाव आल्यामुळे भगवंताचे दूत आले आणि याला घेऊन विमानात बसून घेऊन गेले. एवढं यानं पाप कर्म केलेलं पण अंतकाळाच्या वेळेला देहत्यागाच्या वेळेला परमात्म्याचं नाव आल्यामुळे अजामिळाचा उद्धार झाला. पुढे सप्तम स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र येतं. 7व्या स्कंदात भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेले आहेत आणि बापाचा नेम होता नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद. हिरण्यकश्यप देवाचं नाव घेतलेलं आवडत नव्हतं कुणाला? हिरण्यकश्यपूला. खबरदार देवाचं नाव घेतलं तर, म्हणून देवाचं नाव घेतलेलं आवडत नाही. ज्याला ज्याला आवडत नाही त्याला काय म्हणावं? मी कशाला काय म्हणावं? तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव घेतलेलं आवडत नाही पण त्याच्या पोटी जन्माला आला भक्त प्रल्हाद. आणि प्रल्हादानं बोलायला सुरुवात केल्या बरोबर नारायण नारायण नारायण, दुसरं काहीच नाही. खूप पुष्कळ प्रयत्न केले, समजून सांगितलं, ऐकत नाही. शेवटी मारायचं ठरवलं, कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली द्यायचं ठरवलं. तेलाची कढई तापलेली त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं. काही केलं तरी काहीच होत नाही. शेवटी याला शिकवायला कोणाला तरी लावावं. काय शिकवायचंय? देवाचं नाव याच्या मुखात आलं नाही पाहिजे, राक्षसी विद्या शिकवायची आहे. म्हणून शिक्षणाकरता पाठवलं शुक्राचार्यांच्या मुलांकडे. पण गंमत काय झाली, दुपारच्या वेळेला तिथं सगळी मुलं प्रल्हादाच्या भोवताली जमलेली आहेत. आणि प्रल्हादाला विचारलं त्याच्या मित्रांनी, प्रल्हाद का रे कशाला नाव घेतो देवाचं? काय गरज आहे नाव घ्यायची? तुझ्या वडिलाला आवडत नाही, तुला मारायचा प्रयत्न करतात, उकळलेल्या तेलामध्ये टाकतात, हातीच्या पायाखाली देतात. आम्हाला वाईट वाटतं, आमच्या मित्राला असं त्रास होतो, सोडून दे हात. प्रल्हाद म्हणला, एवढे जरी प्रयत्न केले तरी मी मेलो का? म्हणजे नाही. कसं काय मरत नाही? अरे मला तेलाच्या कडेत उचलून टाकलं, मला काही झालं का? नाही झालं, उलट मला आनंद आला भजनामध्ये. असं का? अरे मी ज्याचं नाव घेतो का तो माझा सांभाळ करतो आणि त्याचं नाव घेतलं की असा आनंद मिळतो. काय सांगू तुम्हाला? म्हणले मग तुम्हाला आनंद घ्यायचा का? ते म्हणले हो आम्हाला बी आनंद घ्यायचा आहे. म्हणले बघा, म्हणले हा या माझ्या बरोबर. सगळे बरोबर बोलवले, त्याची शाळेतली लेकरं सगळी. मध्यभागी प्रल्हाद,
गुरुजी कुठे गेलते? मधल्या सुट्टीमध्ये गुरुजी चहा प्याय गेलते हाटलावर. गुरुजी चहा प्याय जातात, आता जात नाहीत, आता चहा तिकडे येतो. गुरुजी चहा प्यायला गेलते. तेवढ्यात सगळी मुलं एकत्र झाली. मध्यभागी प्रल्हादानं पुढं म्हणायचं, मुलांनी पाठीमागं म्हणायचं. भजनाला सुरुवात. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. जय हो. नारायण नारायण नारायण. ओम जमन नारायण नारायण नारायण. आवाज आवाज. नारायण नारायण नारायण. ओम जमन नारायण नारायण नारायण. ओम जमन नारायण नारायण नारायण. ओ श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण नारायण नारायण. ओ श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. असा आनंद येऊ लागला. प्रल्हादानं पुढं म्हणावं, बाकीच्या सगळ्या मुलांनी पाठीमागं म्हणावं. आनंदामध्ये आवाज गेला गुरुजीच्या कानावर. हातलात गेलेले गुरुजीच्या कानावर आवाज गेला. गुरुजी पळत आले. ए क्या चल रहा है, क्या चल रहा है, क्या चल रहा है? तेवढ्यामध्ये गुरुजीनं येऊन एका पोराला हात धरला. हात धरल्याबरोबर गुरुजीला बी करंट लागला, ती बी नाचायला. हो येते नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण नारायण. हो सूर्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. हो लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हो लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. आवाज वाढला. आवाज राजाच्या कानावर गेला. हिरण्यकश्यपूच्या. एक उधर क्या चल रहा है? स्कूल में जाकर देखो. सेनापती बघण्याकरता आला. बघतो तर गुरुजी बी नाचायलेत, पोरं बी नाचायलेत. ए काय करायला, काय करायला? आणि सेनापतीने येऊन गुरुजीचा हात धरला आणि त्याला बी करंट लागला. हो भजन नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण नारायण. हो यज्ञ नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण नारायण. हो लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हो लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. आवाज राजाच्या कानावर गेला. राजा स्वतःच बघण्याकरता आला. पाहतो तर काय भजन चालू आहे. आणि राजाने आवाज दिला. ए हिरण्य राक्षसानं आवाज दिला की भजन बंद होतं. भजन बंद झालं. काय रे ओ गुरुजी, पगार कशाची घेता? भजनात नाचायची? हे शिकवतो का लेकरांना? म्हणजे नाही, पण लय आनंद आला. हो बाजूला. प्रल्हादाकडे आले. काय रे, माझ्या वैऱ्याचं नाव घेऊन आनंद म्हणतो सगळ्याला? तुझ्याकडे पुन्हा बघणार आहे मी, पण अगोदर सांग, तू ज्याचं नाव घेतोस त्याच्याकडे अगोदर बघतो, मग तुला. कुठे आहे तो? प्रल्हाद म्हणला, कुठे? कुठं नाही. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. या खांबात आहे.
वेगानं रागामध्ये गेला आणि खांबावर लात मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटले. बोलिय नरसिंह भगवान. अक्राळ विक्राळ सिंहाचा जबडा. नरसिंह भगवान प्रगट झाले. हिरण्यकश्यपाला उचललं, मांडीवर घेतलं, चौकटीवरती जाऊन बसले दारात आणि आपल्या नकानी हिरण्यकश्यपाला मुक्ती दिली. बोलिए नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवंताचा राग शांत झाला नव्हता. डोळे लाल, जीभ बाहेर आलेली. राग शांत करण्याकरता नारदानी भक्त प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हादाला पाहिल्याबरोबर भगवंताचा राग शांत झाला. उचलून घेतला कडेवरी. भक्तावर फार प्रेम करतो आमचा भगवान. प्रल्हादाला उचलून घेतलं महाराज आणि जिभेनं अंग चाटू लागले. बोला चिंब भक्तीनं प्रल्हाद केला. पुढे अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष आहे. नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाची कथा आहे. ब्रह्माचा मुलगा मरीची, मरीचीचा कश्यप, कश्यपाचा सूर्य, सूर्याचा विवस्वान, विवस्वाचा वैवस्वत, वैवस्वताचा पुढं सुधुम्न, सुधुम्नचा राजा नभग, नभग राजाचा पुत्र अंबरीश. याच वंशामध्ये पुढे रुक्माकंद नावाचा राजा आहे. याच वंशामध्ये राजा हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्राचा रोहिदास, रोहिदासाचा भाऊ, भाऊकाचा सगर, सगर राजाच्या 2 पत्न्या केसरी आणि सुमती. त्याच्या पुढे त्यांचा मुलगा आशुमान, आशुमानाचा दिलीप, दिलीपाचा भगीरथ. या भगीरथानं गंगा आणली, कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. पुढे खटवांग राजा, खटवांग राजाचा दीर्घ भाऊ रावाचा राजाचं नाव रघु. इथून पुढे सूर्यवंशाचं नाव रघुवंश पडलं. रघु राजाचा मुलगा दिलीप, दिलीप राजाचा मुलगा अज, अज राजाचा मुलगा राजा दशरथ आणि राजा दशरथचा मुलगा प्रभू रामचंद्र. बोलिए रामचंद्र भगवान की जय. रामकथा सगळी झाली. आता ज्याला विस्तारण ऐकायची त्याने 10 तारखेला अयोध्येमध्ये यायचं. 10 तारखेला अयोध्येला कथा आहे. पुढे सूर्यवंशाची कथा झाल्यानंतर मग चंद्रवंशाच्या कथेला दशम स्कंदामध्ये असणारा प्रारंभ आहे. परिस्थिती कशी झालेली आहे. खायाला काळ, भोईला भार. पृथ्वीवरती सगळा अत्याचार माजलेला आहे. सगळे कुणी भजन करत नाही, पूजन करत नाही, सत्यकर्मानं वागत नाहीत. पृथ्वीला वाईट वाटू लागलं. आता काय करावं. आणि पृथ्वी माता वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय रडू लागल्या. माझा जरा विचार करा. म्हणले काय झालं. पृथ्वीवरती खायला काळ, भुईला भार, कुणी भजन करत नाही. त्या कंसाचा अत्याचार वाढलेला आहे. तो कोणाला भजन करू देत नाही. आणि जरी करायचं असलं तरी माझच करा म्हणतो. पूजा करायची माझीच करा, आरती करायची माझीच करा. हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणायचं नाही. मग हरे कंस 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 हरे हरे. स्वतःचीच आरती करायला लावते, स्वतःचीच पूजा करायला लावते. हे वंशज कुणाचे आहेत. कंसाचे. त्यांची त्यांची परंपरा चालू आहे. हे कंसाची परंपरा आहे. ज्ञानोबाराचे तुकोबारायचे नाही, याचीच आरती करायची. आणि मग भगवंतांना सांगितलं काळजी करू नको, मी चंद्रवंशात जन्माला येणार आहे. नारायणाचा मुलगा ब्रह्मा, ब्रह्माचा आत्री, आत्रीचा चंद्रमा, चंद्रमाचा बुध, बुधूचा पूर्वा, पुत्राचा विश्वामित्र, वृश्चिक मुनीपासून पुढं वसुदेवापर्यंत ही सगळी परंपरा आली. कंसानं आपल्या पित्याला बंदीखान्यात टाकलेलं आहे, राज्य स्वतःकडे घेतलेलं आहे. सर्वांना कल्पना याची म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला वेळ फार 10 मिनिटाचा आता राहिलेला आहे. आपल्या बहिणीचं लग्न लावून द्यावं म्हणून सुंदर लग्न लावून दिलं वसुदेवाबरोबर देवकीचं. स्वतः वरातीचा रथ हाकण्याकरता निघालेला आहे. तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा, तुला हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मारणार आहे. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वेळ लागलं का तुला. स्त्री हत्या करतो का. तुला हिचा मुलगा मारणार आहे. हिच्यापासून काय त्रास आहे. मी आहे ना तुला आणून देणारा.
पण विश्वास बसला नाही, बंदीखान्यामध्ये टाकलं वसुदेव देवकीला. आणि पहिलं बाळ जन्माला आल्याबरोबर वसुदेव घेऊन गेले कंसाकडे. कंसानं पाहिलं, मनामध्ये विचार आला, मला 8वा मारणार आहे, पहिल्याला कशाला मारायचं. नारद मुनीने विचार केला, याचा पापाचा घडा जर भरला नाही तर भगवान येणार नाहीत. पापाचा घडा भरल्याशिवाय दक्षिणा मिळत नाही. मिळते सगळ्याला, पण जरा घडा भरावा लागतो. मग पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारण्याकरता परमात्मा स्वतः नारद मुनी आले. हातामध्ये 8 पाकळ्याचं फुल आणलं आणि कंसाचं डोकं जरा टोचनावरलं होतं. प्लग बॉक्स, तुम्हाला प्लग बॉक्स माहिती का? कोणाची बी पिन ठोकली की लाईट लागती. असे काही लोकांचे डोके म्हणजे प्लग बॉक्स असते. ए कंसा, अरे तुला मारणारा कोण आहे? म्हणले 8वा. पण भगवान फार चतुर आहे, चतुरातो शिरोमणी. मला सांग, या पाकळीपैकी 8वी कोणची? त्याने इकडून परमात्म्याचं आव्हान करू लागले. आओ हरी टाळी. सावकार सर्व ऋषी मुनी गंधर्व भगवान परमात्म्याची प्रार्थना करू लागले. देवकी मातेचं तेज आहे. श्रावण महिना, आकाशामध्ये ढगाने गर्दी केलेली आहे. भगवान विचार करू लागले, आपल्याला आता अवतार घ्यायचा आहे. कोण्या तिथीला घ्यावा? सर्व तिथी हात जोडून प्रार्थना करू लागल्या, प्रभू याओ. लेकिन भगवंताने विचार केला, बाकी सगळ्या आकड्याला लोक महत्व देतात, 8च्या आकड्याला देत नाहीत. आपल्याला अष्टमी तिथी निवडायची आणि अष्टमीला येणार म्हणून भगवंताने जाहीर केल्याबरोबर अष्टमी तिथीला आनंद गगनात मावना. ऋषी मुनी जय जयकार करून स्वागत करू लागले. जय हो, जय हो.
अष्टमी तिथी आलेली आहे. दशरथे मारिला तोची होता मास. बुधवार अष्टमी तिथी. भगवंताने विचार केला आपल्याला संध्याकाळी यायचं आहे, कारण चंद्रवंशामध्ये अवतार घ्यायचा आहे. जय्यत तयारी झाली. भगवान परमात्मा प्रगट होण्याची वेळ जवळ आलेली आहे. स्वर्गामध्ये गंधर्व गायन करण्याकरता एकत्र येऊ लागलेली आहे. मंद मंद पाऊस पडू लागलेला आहे. विजा कडकड करू लागलेल्या आहेत. ऋषी मुनी प्रार्थना करू लागले, हे भक्तवत्सल, हे दीनानाथ, हे दीनबंधू, हे अनाथाचे कैवारी, भगवान आम्हाला आधार, आमचा उद्धार करण्याकरता, आमचं जन्म सफल करण्याकरता, आम्हाला दर्शन देण्याकरता याओ हरी याओ. नद्या वाहू लागल्या. पर्वताला आनंद झालेला आहे. हा ब्रह्मांडाचा धनी त्रैलोक्याचा स्वामी प्रगट होणार आहे. सर्व साधू संतांना आनंदी आनंद आहे. नाचू लागले, गाऊ लागले. हे भक्तवत्सल, हे करुणानिधी, हे दीनबंधू, परमात्मा यावो यावो हरी. मध्यरात्री अष्टमी तिथी, श्रावण महिना आणि बुधवार जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, त्रैलोक्याचा स्वामी अयनी शंभो परमात्मा देवकीच्या पोटी प्रगट झाले. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा प्रगट झाले. एकदम 8 वर्षाची मूर्ती, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म. देवकी माता म्हणले, बाबा लहान हो की, तू माझा मामा बनूनच आलास, तुला बाळ म्हणून ये म्हणलं होतं. मामा बनूनच आज आले मामा आमचे, सुधाकर मामा हजर इथं. लहान होतो पण नंदाच्या घरा, मजने ही गोकुळाला. कसं न्यायचं तुम्ही काळजी करू नका, फक्त मला उचला. भगवान परमात्मा लहान झाले. दूध पिलं आईचं. वसुदेवाने टोपल्यामध्ये घेतलं, घेऊन निघाले. रस्त्यानं पुरा आचाट चढलेला. भगवंतानं त्यालाही शांत केलं. आणि तिकडे माया प्रगट झाली होती. संध्याकाळी कोणाला काही कळलं नाही. नंदबाबाच्या वाडेवर यशोदा मातेच्या समोर बाळाला ठेवलेलं आहे. माया घेऊन माघारी वसुदेवजी आले. आणि जसेही गोकुळवासी लोक जागे झाले आणि बाळाला पाहिल्याबरोबर आनंदाला उधार आनंदानं गाऊ लागले. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की, जय यशोदे लाल की. जय कन्हैया लाल की हो.
भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की खेळू चला रंग बुधळू चला रस खेळू चला रंग बुधळू चला आला आला ग कान्हा आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद जय हो गालात नाच गावो तालात भजन थरथरले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले घोडा सुगालात नाच गावो तालात भजन थरथरले हो कान्हा दिसतो उठून गोपी आला नटून कान्हा दिसतो उठून गोपी आला दिसतो उठून गोपी आला दिसतो उठून गोपी आला नव्या नवतीचा शृंगार केला आधी आनंदी आनंद झाला किती सांगो की सांगो किती सांगो मी सांगो कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला साजरी ग ओठावरी बासुरी भुलले सुरा संगती कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाल दादा नावे किती अशी साजरी ग ओठावरी बासुरी भुलले सुरा संगती कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाल दादा नावे किती खोड्या करून गोप बाळे जमून रोज खोड्या करून गोप बाळे जमून हे रोज खोड्या करून गोप बाळे जमून रोज खोड्या करून गोप बाळे जमून काळ
परिवर टिपरी पडे लपून छपून गिरिधारी मारितो ग पिचकारी रंगाचे पडती सडे खेळाचा रंग लागा खेळणार रंगला ती परी पडे लपून छपून गिरिधारी मारतो ग पिचकारी रंगाची पडती सडे हो फेर धरती दिशा धुंद झाली नशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा फेर धरती दिशा धुंद झाली नशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा रास रंगाच्या धारात नाला आनंद झाला किती सांगू मी सांगू किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खाली बसा बहुत बढ़िया जय हो आनंद उत्सव असा चालू राहील उद्या बरोबर आनंदाला सुरुवात होईल 2 वाजता खाली बसून शांत तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा एकदा जप करायचा आहे आणि मग आरतीची तयारी 2 मिनिट के लिए बड़े भाव से गाइए हरी श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव खाली बसा सगळे तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम खाली बसा ज्ञानदेव श्री तुकाराम ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम टाळी ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हरी बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय 2 मिनिटं शांतता राहू द्या ज्या माता माऊल्याच्या संकल्पनेतून